आखाती देशांमध्ये सुरू असलेला युद्धाचा परिणाम हा देशातील विविध व्यवसायांवर झालेला पाहायला मिळतोय. त्यातच पंतप्रधान मोदींनी दोन दिवसापूर्वी देशाला संबोधित केला आणि त्यामध्ये इंधन वापराबरोबरच वर्षभर सोने खरेदी करू नका असंही आव्हान जे आहे ते खरं तर मोदींनी केलेलं पाहायला मिळते. आणि त्याच अनुषंगानं सराफा व्यवसायावर याचा काय परिणाम झाला आहे का, पुण्यातील ग्रामीण भागातील सराफा व्यवसायावर याचा काय परिणाम झाला का, याचा आढावा घेण्यासाठी मी सध्या पुण्यातील ग्रामीण भागातील एका सराफा दुकानात आलेलो आहे. आणि या ठिकाणी पाहिलं तर नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. नागरिकांच्या यावर प्रतिक्रिया काय आहेत त्यासुद्धा आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत ताई आहेत, त्या सध्या सोने खरेदी करण्यासाठी आलेल्या आहेत. ताई, तुम्ही सोने खरेदी करण्यासाठी आलाय. मात्र 2 दिवसापूर्वी पंतप्रधान मोदी म्हणलेत की वर्षभर सोने खरेदी करू नका. आता सोने खरेदी एवढं वाढतच चाललंय की एवढी कॅपॅसिटी म्हणजे जनसामान्यांसाठी अशी एवढी कॅपॅसिटी राहिलेलीच नाहीये की आम्ही खरेदी करू शकतो म्हणून. म्हणजे आजच पाहिलं तर सोन्याचा भाव 9,000ने वाढलेला आहे. पुढच्या 1 वर्षांनी तेवढंच राहील का नाही याची गॅरंटी नाही, म्हणून तुम्ही त्यामुळे तुम्ही असतो. हो बरोबर. आपल्यासोबत काही अजून ताई आहेत. ताई, तुम्ही सुद्धा सोनं खरेदी करताय. ताई, तुम्ही आज सोने खरेदी करायला आलेला आहेत. काय नक्की हे आहे तर आपण ताई बोलत नाही आहेत, आपण मालक आहेत त्यांना विचारणार आहोत. नमस्कार. काय परिणाम झालाय का काल 2 दिवसापूर्वी जो खरं पंतप्रधान मोदींनी आवाहन केले त्यानंतर धंद्यावर काय परिणाम झाले? हा, व्यवसायावर थोडा परिणाम आहे तसा. भाववाढ आणि इतर गोष्टींमुळे व्यवसायात परिणाम आहे. मोदींनी जे आवाहन केले त्याकडे कसं बघता? तुमच्या धंद्यावर मोठा परिणाम होणार आहे. खरं तर वर्षभर जर नागरिकांनी सोनच खरेदी नाही केलं तर तुमच्या धंद्यावर काय परिणाम होईल? व्यवसायात परिणाम होईल, पण सोने ही ॲसेट आहे जी पैसे वाढवून देते, मिळवून देते. त्यामुळे सोने खरेदी ही सर्वसामान्य माणसांनी केलीच पाहिजे. तुमच्या धंद्यावर अवलंबून अनेक खरं तर कर्मचारी आहेत. म्हणजे तुमचे सोने विकणारे सेल्समन असतील किंवा जे घडवतात सोनं, वेगवेगळे दागिने घडवतात ते असतील, त्यांच्या कुटुंबावर सुद्धा जर अशा पद्धतीने जर सोनं खरेदी केलं नाही तर मोठा परिणाम होणार. काय नक्की त्यांच्या घरावर काय परिणाम? बरोबर आहे ना. एका दागिन्यामागे जवळजवळ 5 ते 6 लोकांचा हातभार असतो. कारागीर असतात, इतर गोष्टी असतात, पॉलिशवाले असतात. सर्व कारागिरांना सुद्धा याच्यातून हे होणार आहे आणि व्यवसायावरही परिणाम होणार आहे. काय परिणाम झाला वर्षभरानंतर? काय कसं चित्र असेल? काय वाटतं मोदीच्या आव्हानाकडे कसं बघतं? त्यांचं आव्हान नाही, त्यांनी देशासाठी आवाहन केलेलं आहे. त्यांचं एका पद्धतीत योग्य आहे. पण सोने खरेदी करू नका असं म्हणता येणार नाही. सर्वसामान्य माणसाला याच्यातून जे बेनिफिट्स मिळतात, थोडेफार इन्व्हेस्टमेंट होते, तेवढ्या गोष्टी तर झाल्याच पाहिजेत. आज पाहिलं तर आयात शुल्क जे 9% होतं ते 15%वर नेलेलं आहे. आजच्या दिवसात 9,000ने वाढ झालेली आहे. वर्षभरात काय चित्र असेल? काय वाटतं तुम्ही व्यावसायिक म्हणून कसं पाहता याकडे? वाढ तर होणारच आहे. दिवसेंदिवस सोन्यामध्ये वाढ होणारच आहे. ती काय कमी होणार नाही. दिवसेंदिवस सोन्यामध्ये ही वाढ होतच राहणार आहे. बरोबर. लग्न सराई चालू आहे. जे आव्हान केलं त्यानंतर सुद्धा गर्दी पाहायला मिळते. नागरिकांचा काय परिणाम झालाय का व्यवसायावर तुमच्या? नाही, विशेष काही परिणाम होणार नाही अजून तरी काही नाही. आपल्यासोबत नागरिक आहेत, ते सोनं घ्यायला आलेले आहेत. तुम्ही सोनं घ्यायला आलेला आहात आज. काय नक्की मोदींनी आवाहन केले त्याकडे कसं पाहता तुम्ही? मोदींनी जे आवाहन केलंय त्यामुळे आम्ही सर्वसामान्य जनता घाबरून गेलोय. आणि आज उद्यापासून आता धोंड्याचा महिना चालू होतोय. आपण जावायला काय देणार किंवा ते टेन्शन वाढले अजून. आणि जर महागाई वाढली तर पुढच्या वर्षी आपण घेऊ शकू का नाही. आत्ताच आपल्याला घ्यायचं अवघड होते. आणि आत्ताच सरांकडनं कळलं की थोडीशी भाववाढ होती. अजून जर वाढली तर सर्वसामान्य माणसांनी काय करावं हाही मोठा प्रश्न आहे. आता आपण पाहते की नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत आणि खरं तर जे सराफ व्यावसायिक त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया काय आहेत. मोठा परिणाम खरं तर या धंद्यावर होऊ शकतो. पण सध्या जर पाहिलं तर नागरिक लग्न सराई आहे किंवा अधिक महिना आहे, त्यामुळं नागरिक तरी अजून तरी सोनं खरेदी करण्यासाठी या दुकानांवर येताना आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन तुषार सनसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.